आज जेवढे हालत खराब झाले ना प्रमाणाच्या बाहेर ट्रॅफिकमध्ये ना मी कधीच बसलो ना, म्हणजे फर्स्ट टाईम आहे तेवढं मोठं ट्रॅफिकमध्ये बसतो. हायवेला पण आलो आहे, आपल्याला जेव्हा तिथं पुढं थांबायचं आहे. ही समोरची जी येते तीच आपली मला बहुतेक गाडी वाटते. तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम संवाद आपल्या यूट्यूब चॅनल शुभ्स ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आपण आता चाललो आहे बाहेर. तर आपण कुठं चाललो आहे? तर आपण चाललो आहे कल्याणला. तर आपण आज रात्री कल्याणवरनं आल्यानंतर परत रिटर्न आपण एका जागे म्हणजे निघणार आहे आज रात्री. म्हणजे आपला ट्रॅव्हल छोटासा आहे, पण आपल्याकडं उद्या सकाळी पोहोचणार आपण. तर बाकीच्या गोष्टी तुम्हाला पुढे गेलं ते समजतीलच की आपल्याला कुठं जायचं आहे, काय जायचं आहे, कशा संदर्भात चाललो आहे आपण, बाकी या अदरवाईज सगळ्या गोष्टी. तर लास्टपर्यंत तुम्ही माझ्या सांगती राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. तर पहिलं तर निघूया इथून आणि जाऊया. चला. त्या रिक्षात CNG काहीच झालेली आहे, पूर्ण रेड. शक्यता खूप कमी आहे तिथपर्यंत पोचायचे, पण आपण पोचू. आपण कोण आहे माहिती आहे ना. स्टार्ट करूया पहिले, नंतर बघू होते का नाही स्टार्ट. स्टार्ट होईल. फायनली झाली आपली गाडी स्टार्ट. लवकर निघूया. गाडी आपली आलेली आहे. तर आपण सिनियर आपण परत आता निघालो आता. समोर जो हा डोंगर दिसतोय ना, हा पावसाळ्यामध्ये ना समोर एकदम सेंटर आहे ना, एकदम खूप मोठा धबधबा वाहतो. ते आता दिसतं एकदम सुटलेलं आहे, पूर्ण सुटले. थोडं पाणी पडते बस, बाकी दुसरं काही नाही. तर मित्रांनो, आपण आता आहे कल्याणमध्ये आणि कल्याणमधलं आपलं काम झालेलं आहे. आता जसं आम्ही वडापाव बिडापाव खाल्ले, कारण की राजू आणि काका आहेत जे मागाशी भेटलेलं मला रस्त्यामध्ये. तर मला चला थोडंसं फिरून येऊ, माझं पण काम म्हणून तुम्ही पण फिरून येचाल म्हणून. तर रिटर्न आता परत आपण निघतो आता घरी. तर निघूया चला. शिळी फाट्याला आलो आणि हे तुमच्यासमोर ट्रॅफिक. शिळी फाट्याचा फक्त हाच एक प्रॉब्लेम आहे खूप मोठा, कधी सोडणार आहे काय माहिती. एवढी जे ट्रॅफिक लागले भाई, काय सांगू तुम्हाला. आता फुल बेकार ट्रॅफिक, फुल बेकार ट्रॅफिक. यात 1 तासाच्या वरती झाले. मी थांबलो इथे 1 तासाच्या वरती. गाडी काय पुढे त्याचं नाव घेत नाही आहे, दिसत पण नाही. मी तर आज जेवढे हालत खराब झाले ना प्रमाणाच्या बाहेर ट्रॅफिकमध्ये ना मी कधीच बसलो ना, म्हणजे फर्स्ट टाईम आहे तेवढं मोठं ट्रॅफिकमध्ये बसतो. आता पण शिळ फाट्यावर एवढा टाईम आलो आहे गेलो, पण एवढा टाईम मी कधीच पोचलो नाही ट्रॅफिकमध्ये. खूप म्हणजे खूप बेकार ट्रॅफिक आहे आज. पाठीमागं तर सोडून द्या विषय तुम्ही, खूप बेकार, खूप म्हणजे खूप बेकार. तर फायनली मित्रांनो मी घरी पोचलो आहे आणि आता वाजलेत 9:15 आणि मी दुपारी गेलेलो काहीतरी 3 वाजता. तर एवढं लॉंग फुल माझ्याच फाडून टाकले त्या ट्रॅफिकने, माहिती आहे का मित्रांनो. आणि सीन आता असं आहे, आणि आपल्याला तर लवकर निघायचं पण आहे. आता काहीतरी आता जी आपल्याला गाडी घ्यायला येणार आहे तिथं ठाण्यामध्ये आहे, म्हणजे ती 10 वाजेपर्यंत ती LPला येईल आपल्या इथे. आणि मग ती आली की अगोदर आपल्याला लवकर निघावं लागेल. पॅकिंग पण अजून काहीच नाही आहे, जास्त तर कपडे घेणार नाही म्हणा, थोडेच कपडे घेणार आहे. तर पॅकिंग करतो आणि निघतो. जेवण झालं, फ्रेश झालो, आता झालं 10 वाजले. त्यांनी आता मी निघतो घरात आणि जातो आता नेरूळ LPला. तिथून आपल्याला गाडी पिकअप करा. तर आता मी मित्रांनो घरातनं निघालो आणि चालत चाललो आहे आता हायवेला, कारण गाडीला पण यायला थोडा टाईम आहे, म्हणून म्हणलं चला हळूहळू चालतच जाऊया. हायवेला पण आलो आहे आणि आपल्याला जेव्हा तिथं पुढं थांबायचं आहे, कारण जी गाडी येणार आहे ती ब्रिजवरनं डायरेक्ट खालची तिकडे येणार आहे. तर म्हणून ब्रिज खाली थांबायचं नाही आपल्याला जायचं आहे पुढं.
बाकी मित्रांनो दिवस आहे ना खूप चांगलं होतं, पण ते एका ट्रॅफिकमुळं ना माझ्या ना पूर्ण डोक्याची भेट झाली. खूप एवढं ट्रॅफिक यार, एवढं असं पुढे ट्रॅफिक यार, 2-3 तास, ते पण यार 10 किलोमीटरसाठी यार. खूप भयानक होतं यार. गाड्या फुल रनिंगमध्ये फुल फास्ट चालू आहे. ही समोरची जी येते तीच आपली मला बहुतेक गाडी वाटते. हां हेच आहे, हेच आहे. तर फायनली मित्रांनो परत आपण इंदापूरमध्ये उतरलेलो आहे आणि समोर इंदापूर बस डेपो. तर या टायमाला आपण कोणी म्हणजे या टायमाला मी कोणाला फोन नाही केला किंवा काय नाही. आपण आता बसने चाललो आहे. तर पहिलं जाऊया घरी लवकर, कारण झोपले लागले, कारण बिलकुल रात्री झोप नाही झाली माझी. तरी या पूर्ण बसमध्ये मी एकलाच आहे आणि हे दोघं जण. तर मित्रांनो फायनली आपण घरी आलोय. बस म्हणून त्या पूर्ण एकलाच, मी तिथून तिथपर्यंत एकला होतो. आणि त्यामुळे झालं असं की पुण्याच्या पुढे आल्यानंतर ना मी बसलो वरती. आणि बऱ्याच टायमानंतर बोलतात ना, जस्ट फर्स्ट टाइम म्हणजे बोलू नाही शकत आपण, कारण गेल्या टायमाला पण एक दोनदा बसलो आहे मी वरती. जे कुठं कुठं गेल्या कपाळात बिपळ्यात काय सांगून एवढी थंडी, एक खतरनाक थंडी रे बापरे बाप, बेकार. तर मित्रांनो मला असं वाटतं आजच्यासाठी हा व्हिडिओ एवढंच ठेवूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आता मी झोपतो, नंतर उठतो, नंतर आपली मॉर्निंग होईलच. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, एकदा नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.